महाराष्ट्रामध्ये आंब्याचा सीझन चालू झाला का महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक पदार्थ आवर्जून बनवला जातो, तो म्हणजे आमरस आणि धिरडे. आणि बऱ्याच जणांना धिरडे जमत नाहीत, ते चिकट होतात, चिवट होतात किंवा तव्याला चिटकून बसतात. आज मी तुम्हाला अशी परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे ज्यामुळे तुमचे धिरडे सुद्धा अगदी मऊसूद आणि जाळीदार असे बनवून तयार होतात. आणि त्याचबरोबर मिक्सरचा जरासुद्धा वापर न करता आमरस सुद्धा बनवलेला आहे, जो की अगदी झटपट बनवून तयार होतो. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण धिरड्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे आपल्याला कुठल्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं मेजरमेंट सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानेच इथे आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे धिरडे सुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होतात. तर इथे मी या कपाने 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ इथे मी चाळून वगैरे घेतलेलं नाहीये, तसंच इथे आपल्याला वापरायचं आहे. तुम्हाला हवं तर चाळून घेऊ शकता. त्यानंतर त्याच कपाने 1 कप इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पाव कप इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचंय आणि पाव कपच इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचंय. तांदळाचं पीठ घालणं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तांदळाचं पीठ घातल्याने धिरडे जे आहेत ते चिवट किंवा चिकट होत नाहीत, अगदी छान असे सुंदर मऊसूद बनून तयार होतात. त्याचबरोबर इथे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, अगदी पाव चमचा हळद घालायचंय आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथे मी साधारण 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार यामध्ये मीठ घालू शकता. त्याचबरोबर 1 चमचा भरून इथे आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि 1 चमचाच इथे आपल्याला लसूणची पेस्ट घालायची आहे. लसूण इथे आपल्याला ताजा ताजा कुटून घालायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर यामध्ये खूप सुंदर येतो. आता सुरुवातीला कोरडे साहित्य मिक्स करून घेऊया. कोरडे साहित्य मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचंय. तर इथे मी सगळ्या शेवटी मी तुम्हाला सांगते की मला किती पाणी लागलेलं आहे. सुरुवातीला मी संपूर्ण 1 कप भरून पाणी घातलं. ज्या कपाने आपण पिठं मोजून घेतलेले आहेत त्यानेच इथे आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट लागतं. इथे मी 2रा कप सुद्धा पाणी घातलेलं आहे. हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया. थोडं थोडं करून पाणी घातलं की एकतर याच्या सगळ्या गाठी मोडल्या जातात आणि पीठ अतिशय सरसरीत बनून तयार होतं. आता इथे मी 3रा कप सुद्धा पाणी ऍड करून घेतलं आणि पुन्हा एकदा याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातल्या सगळ्या गाठी मोडून स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आतापर्यंत इथे मी 4 कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे बॅटर आपण एकाच डायरेक्शनने फिरून छान असं 4 ते 5 मिनिटे फेटून घेऊया. आणि फेटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. पण आता सुद्धा हे बॅटर खूप जास्त घट्ट आहे, त्यासाठी पुन्हा एकदा 1 कप भरून पाणी इथे मी घातलेलं आहे. इथे मी टोटल 6 कप पाणी घातलेलं आहे. 6 कप पाणी घालून छान असं मिक्स करून घेऊया आणि पाहू शकता अगदी छान असं सरसरीत बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तर इथे तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता, अशा पद्धतीची आहे. असंच इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे. आता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपण एक 10 मिनिटासाठी बाजूला भिजण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत इन्स्टंट असा आंब्याचा रस तयार करून घेऊया. तर आंब्याचा रस बनवताना आज आपण इथे मिक्सरचा वगैरे वापर केलेला नाहीये आणि रस काळा पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर काय करायचं, तर इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत. अर्धा किलो आंबे घेतलेत. अर्धा तास अगोदरच पाण्यामध्ये ठेवले होते आणि स्वच्छ धुवून पाण्यातून काढून घेतलेले आहेत. त्यानंतर हा आंबा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. चोळून वगैरे घ्यायचा नाहीये, कट करून घ्यायचंय. तर इथे मी हा आंबा कट करून घेतला. आता आपल्याला याचा रस तयार करून घ्यायचा आहे. तर मिक्सरमध्ये करायचा नाही, तर कसा करायचा ते पाहून घेऊया. त्यासाठी काय करायचं, जी आपली पुरण गाळायची चाळणी असते ना, ती चाळणी इथे आपल्याला घ्यायची आहे. एखादं खाली टोपलं घ्यायचं, त्यावरती ही गाळणी ठेवायची आणि व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे इथे आपल्याला हा आंब्याचा रस तयार करून घ्यायचा आहे. आंबा यासाठीच आपल्याला कापून घ्यायचा आहे. तुम्हाला जर ही पद्धत थोडीशी अवघड वाटत असेल तर काय करायचं, सुरुवातीला संपूर्ण आंब्याचा गर या गाळणीवरती काढून घ्यायचा आणि मॅशरच्या सहाय्याने त्याला दाबून घ्यायचं, म्हणजे खाली छान असा रस गळला जातो. पण मला ही पद्धत सोपी वाटते, त्यासाठी इथे मी ही पद्धत वापरलेली आहे. कट करून घेतलेला आंबा अशा पद्धतीने उलटा करून ठेवायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने हाताने फिरवून त्याचा रस तयार करून घ्यायचा आहे. तिथे गाळणीच्या खाली तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रस पडत आहे. अशा पद्धतीने केलेला रस लवकर काळा सुद्धा पडत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला मिक्सरची सुद्धा गरज लागत नाही. मिक्सरमध्ये रस बनवलेला जो असतो तो लवकर काळा पडतो, त्यासाठी ही पद्धत वापरा. अतिशय सोपी आहे.
जास्त भांडी सुद्धा भरत नाहीत आणि लवकर असा रस बनून तयार होतो। तर इथे तुम्ही या गाळणीच्या खाली पाहू शकता किती छान असा स्मूथ असा रस बनून तयार होतो। अशाच पद्धतीने बाकी सगळ्या आंब्यांचा रस आपण तयार करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला सगळ्या आंब्याचा रस बनून तयार झालेला आहे। इथे मी सगळ्या आंब्याच्या फोडी अशाच पद्धतीने कट करून घेतल्या आणि त्यानंतर त्याचा रस करून घेतला। तुम्ही पाहू शकता टोपल्यामध्ये किती सारा रस जमा झालेला आहे आणि अगदी स्मूथ आहे, यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहत नाही। हा बनवलेला रस तुम्ही पाहू शकता किती स्मूथ असा बनवून तयार झालेला आहे। मिक्सरमध्ये रसामध्ये आणि या रसामध्ये अजिबात तुम्हाला काहीच फरक जाणवणार नाही। आता यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे। चवीनुसार तुम्हाला यामध्ये साखर घालायची आहे। तुमचे आंबे कितपत गोड आहेत किंवा आंबट आहेत त्यानुसार यामध्ये तुम्हाला साखर घालायची आहे। आता ही साखर आपल्याला ह्या रसामध्ये लगेचच विरघळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गोल गोल फिरून घेतलं की लगेचच यामधली साखर विरघळली जाते। पण त्याआधी आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि सुरुवातीला जे आंब्याचे साल्ट आणि कोय राहिलेली आहे त्यातला सुद्धा रस आपण काढून घेऊया। त्यामध्ये अगदी पाव चमचा मी मीठ घातलेला आहे। रसामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घातलं की रसाची चव आणखीनच वाढते आणि थंडगार असा अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे। आता हे आपण छान असं चोळून चोळून ह्याचा रस काढून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता यातला मी संपूर्ण रस गाळून घेतलेला आहे। आता जो आपण सुरुवातीला रस बनवलेला आहे त्यावरतीच ती गाळणी ठेवायची आणि त्यावरून हा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। म्हणजे या पाण्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो। अशा पद्धतीने हे पाणी सुद्धा मी छान असं या गाळणीने गाळून घेतलं आणि वरती जो चोथा राहिलेला आहे तो आपण बाजूला करून घेऊया। तर पाहू शकता मिक्सरचा जरा सुद्धा वापर न करता अतिशय स्मूथ असा हा आंब्याचा रस बनवून तयार झालेला आहे। तर आता हा रस काळा पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची ते तुम्हाला सांगते। तर रस बनवल्यानंतर एकतर ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ठेवू नका किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवायचे नाही। हा रस जो आहे तो स्टीलच्या किंवा इथे आपल्याला काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे हा रस लवकर काळा पडत नाही, याची चव सुद्धा बिघडणार नाही। पाहू शकता अतिशय स्मूथ असा इथे आपला आमरस बनवून तयार झालेला आहे। मिक्सरचा वापर न करता सुद्धा किती सुंदर असा रस बनवून तयार झालाय। आता हा रस आपण बाजूला ठेवून देऊया। रस बनवून तयार झाला तोपर्यंत इथे आपलं धिरड्यांचं पीठ सुद्धा भिजून झालेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता भिजल्यानंतर हे पीठ आणखीन थोडंसं घट्ट होतं, त्यासाठी इथे मी परत अर्धा कप पाणी यामध्ये वाढवलेलं आहे। पाणी घालून छानपैकी मिक्स करून घेऊया। आता इथे आपलं बॅटर तयार आहे, लगेचच धिरडे तयार करून घेऊया। धिरडे तयार करण्यासाठी इथे मी गॅसवरती डोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छानपैकी गरम करून घ्यायचा आणि तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल इथे आपल्याला कांद्याने लावायचं आहे। कांद्याने तेल लावलं का कांद्याची तव्यावरती एक लेअर तयार होते आणि बनवलेलं धिरडं अजिबात तव्याला चिटकून वगैरे बसत नाही। तर इथे मी कांद्याने तेल लावून घेतलं। आता यावरती आपण धिरडं घालून घेऊया। सुरुवातीला तवा जो आहे तो छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि धिरडं घालत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आणि मगच इथे आपल्याला धिरडं घालायचं आहे। तव्यावरती धिरडं घालत असताना सुरुवातीला भोवतालून घालायचं आणि त्यानंतरच मध्यभागी यायचं, कारण मध्यभागी जो आहे तो तवा खूप जास्त गरम होतो। सुरुवातीला जर बॅटर मध्यभागी घातलं तर मध्यभागी करपू शकतं। तर इथे मी तव्यावरती धिरडं घालून घेतलेलं आहे। धिरडं घातल्यानंतर वरची बाजू सुकेपर्यंत आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचे। वरची बाजू सुकली की याची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे धिरडं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता या धिरड्याला किती छान अशी जाळी आलेली आहे आणि धिरडं अजिबात तव्याला चिटकलेलं नाहीये। तरी ती याची दुसरी बाजू सुद्धा भाजून झालेली आहे। आता हे धिरडं आपण काढून घेऊया। पाहू शकता अगदी मऊसूत जाळीदार असं हे धिरडं बनवून तयार झालेलं आहे। दुसरं धिरडं सुद्धा तयार करून घेऊया, पण त्याआधी पुन्हा एकदा आपल्याला तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। कांद्यानेच तेल लावून घ्यायचंय आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची। कमी करून आपल्याला यावरती धिरडं घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने धिरडं घालून घ्यायचंय आणि ह्याची सुद्धा आपल्याला वरची बाजू छान अशी कोरडी होईपर्यंत हे धिरडं भाजून घ्यायचंय आणि ह्याची आता बाजू पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे धिरडं छान असं भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता धिरड्यांना किती छान अशी जाळी आलेली आहे। अतिशय सुंदर असे हे धिरडे बनवून तयार होतात। एकूण एक धिरडं छान मऊसूद आणि जाळीदार बनवून तयार होतं। एक सुद्धा धिरडं इथे आपल्या तव्याला चिटकून वगैरे बसत नाही। तर इथे आपले बाकीचे धिरडे सुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया। तर इथे पहा इथे मी सगळे धिरडे तयार करून घेतलेले आहेत आणि एकूण एक धिरडं तुम्ही पाहू शकता मस्त असं जाळीदार आणि मऊसूद बनवून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। तुमचे धिरडे सुद्धा अगदी असेच परफेक्ट जाळीदार आणि मऊसूद बनवून तयार होतात, कारण इथे मी अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। त्यामुळे तुमचे धिरडे अजिबात चिकट होणार नाहीत किंवा तव्याला सुद्धा चिटकून बसणार नाही। तर तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने एकदा हे आमरस धिरड्यांची रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे। पहिल्यांदाच बनवलात तरी सुद्धा
तुमचे हे धिरडे अगदी परफेक्टच बनवून तयार होतात। इथे तुम्हाला ही आमरस बनवण्याची पद्धत सुद्धा कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जरा सुद्धा मिक्सरचा वापर न करता आपण हे आमरस बनवलेला आहे। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने ही आमरस धिरड्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा पारंपरिक रेसिपी बरोबर। धन्यवाद।